बीएफएस हिंदू मंदिर अबुधाबीमध्ये स्थित एक भव्य आणि पारंपरिक हिंदू मंदिर आहे, जे बीएफएस स्वामीनारायण संस्थाद्वारे बांधले गेले आहे। हे मंदिर 14 फेब्रुवारी 2024 रोजी महंत स्वामी महाराज यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आले। स्थापत्य आणि रचना: मंदिराची उंची 32.92 मीटर, 108 फूट, लांबी 79.86 मीटर, 262 फूट आणि रुंदी 54.86 मीटर, 180 फूट आहे। यामध्ये 2 घुमट, 7 शिखर, संयुक्त अरब अमिरातच्या 7 अमिरातींचे प्रतीक, 12 समरण आणि 402 स्तंभ आहेत। मंदिराच्या बाह्य भागासाठी राजस्थानातील गुलाबी रंगाच्या रेताच्या दगडांपासून राजस्थानी आणि गुजराती संगमरवर आणि अंतर्गत भागासाठी इटलीतील सफेद संगमरवर वापरले गेले आहे। भारतातील कुशल कारागिरांनी कोरलेल्या 25,000हून अधिक दगडी तुकड्यांपासून हे मंदिर बनवले गेले आहे। मंदिराच्या निर्मितीमध्ये विविध धर्मांचे सहकार्य झाले आहे। मंदिराचे डिझाईन बनवताना सौर ऊर्जा, जल संवर्धन आणि नैसर्गिक वायू विजन अशा सर्व घटकाचा विचार करून बनवण्यात आले आहे। योग, ध्यान, संस्कृत शिक्षण आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार हे या मंदिराचे प्रमुख उद्दिष्ट आहे। येथे गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र आणि शांती मंत्र कोरले आहेत। देवता आणि मूर्ती: मंदिरातील प्रमुख देवता आणि त्यांची मूर्तींची यादी खालीलप्रमाणे आहे: स्वामीनारायण आणि गुणातीतानंद स्वामी, राधा कृष्ण, शिव पार्वती, गणेश आणि कार्तिकेय, राम सीता, लक्ष्मण आणि हनुमान, व्यंकटेश्वर आणि पद्मावती, जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा, अय्यप्पा। या मूर्ती भारतातील विविध प्रांतांतील कुशल कारागिरांनी तयार केल्या आहेत, जसे की तिरुपती, ओडिशा आणि केरळ। भेट देण्याची माहिती: वेळ मंगळवार ते रविवार सकाळी 9 ते रात्री सकाळचे 8, सोमवारी बंद। गंगा आरती: साप्ताहिक दिवस रात्री सकाळचे 7:30 वाजता, शनिवार, रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी सायंकाळी सकाळचे 6:45 वाजता आणि रात्री सकाळचे 7:30 वाजता। नोंदणी: भेट देण्यासाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे। नोंदणीशिवाय आलेल्या व्यक्तींना प्रवेश नाकारला जाऊ शकतो। ओळखपत्र: प्रवेशासाठी शासकीय प्रमाणित ओळखपत्र जसे की एमिरेट्स आयडी किंवा पासपोर्ट आवश्यक आहे। हे मंदिर केवळ पूजास्थान नसून हिंदू धर्म, भारतीय संस्कृती आणि विश्वशांतीचे प्रतीक आहे। अबुधाबीमध्ये राहणाऱ्या हिंदूंसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे।